श्रेयसशी लग्न करून त्याची बायको होऊन या घरात येऊन या घरावर राज्य करण्याची स्वप्न होती ग तुझी, ती पार धुळीला मिळाली. आता तू फक्त धूळ पुसत नाहीयेस, तर स्वतः धूळ झालीयस श्रेयसच्या पायाची. त्याने तुझी हीच किंमत केली. नजरेतला तोरा जात नाहीये बरं का तुझा. श्रेयसने त्याच्या चपलेपाशी आणून ठेवलंय तुला. ती अवस्था केली तुझी त्याने. मला एक कळत नाहीये, एवढं सगळं सहन करून या घरात राहायची काय हौस आहे तुला ग? काचांवर चालून अगदी लग्न निभावतेस. ते फार काय टिकणार नाहीये, तुटणारच आहे. बघ मी कशी कात्री चालवते ते. हे बघ, जरा विचार कर. फार निभाव लागणार नाहीये तुझा इथे. आणि असं हे लाचारीने या घरात राहण्यापेक्षा तू श्रेयसला सोडून का नाही देत? म्हणजे दुसरा संसार सुरू करू शकशील ना. आता हे बघ, तुला दुसरा एखादा चांगला मुलगा मिळू शकतो ना. आणि म्हणजे श्रीमंत घरात तुला कोणी उभं करणार नाहीये, पण दिसायला बरी आहेस, तेव्हा एखादा मध्यमवर्गीय मुलाला तू गळे घालू शकतेस नाही का. आणि तुझी आजी आहेस ना एखादा मुलगा शोधायला दुसरं लग्न करण्यासाठी. तेव्हा इथून चालती हो, सुखी राहा आणि श्रेयसचा नाच सोड. झाली ना बोलती बंद. तुमच्याशी बोलावं इतकी लायकी नाहीये तुमची. तुम्ही माझ्याशी वाईट वागलात, माझा विश्वासघात केलात, तरी मी तुमची बाजू घेतली. पण तुम्ही परत माझा घातच केला. खरं तर तुम्ही या घरात लबाडी, लाचारी आणि विश्वासघात करून राहताय ते विसरू नका. मी इथे माझ्या नवऱ्याच्या घरात अभिमानाने राहते. खरं तर तुम्हीच हे घर सोडून तुमच्या नवऱ्याकडे राहायला जायला हवं. आणि त्याचं घर म्हणजे जेल. लक्षात आहे ना? जास्त तोंड वर करून बोलू नकोस बरं का. हातातलं काम दिलंय ना ते आधी कर आणि मग माझ्या चपला सुद्धा पॉलिश करून दे. कुठल्या नात्याने आणि हक्काने सांगताय तुम्ही मला? माझ्या नवऱ्याने माझ्यावर किती अत्याचार केले ना, तरी मी ते हसत हसत सहन करेन. कारण मुळातच तो असा नाहीये हे मला चांगलंच माहिती आहे. आत्या, तो सध्या जे काही माझ्याशी वागतोय ना ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही माझ्याबद्दल त्याच्या मनात गैरसमज निर्माण केले म्हणून असं वागतोय तो. या सगळ्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. आमच्या लग्नाच्या आधी ते पाटल्यांचं नाटक केलं, त्याच्यावर छाप पाडली. बघा मला कशी माझ्या चुकांची जाणीव झालीये. असं खोटं नाटक करून घरातल्या सगळ्यांना फसवलं. आत्या, तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडून ते पत्र लिहून घेतलं होतं, पण मी विसरले की तुम्ही कुणाचंही सुख बघू शकत नाही. माझी चूक होती ती, माझंच चुकलं. मी हेही विसरले की श्रेयस तुमचा मुलगा असून सुद्धा त्याला त्रास द्यायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही. आई या पवित्र शब्दाला लागलेला कलंक आहात तुम्ही. एक ना एक दिवस हा खोट्यावर उभा राहिलेला डोलारा खाली कोसळेल आणि त्याच्या खाली तुम्हीच दबून जाल. विसरू नका. आणि हो, ज्या दिवशी श्रेयसला कळेल की तुम्ही माझ्या वतीने खोटं पत्र लिहिलं होतं, त्या दिवशी तो माझा होईल आणि तुम्हाला या घरात
चपलेजवळ उभं राहायला सुद्धा जागा नसेल. आणि जोपर्यंत तो क्षण येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. टिक 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 टिक. तुमची वेळ संपते. अजूनही जाग्या व्हा. एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय. म्हणजे एक रुटीन प्रोजेक्ट करता करता नवीन आयडिया आली आहे, ती प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न करतोय. तू नेहमी म्हणायचीस ना, आपल्या कंपनीत आपण फक्त फायद्याचा विचार नको करायला. फक्त फायदा कसा होईल हे न बघता आपल्या कंपनीत जी माणसं काम करतायत त्यांचं भलं कसं होईल याचा विचार करायला हवा. हे तुझं स्वप्न होतं ना नेहमी, तेच पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. आज तू असायला हवी होतीस. सांगितलं होतं त्याप्रमाणे बूट पॉलिश करून आणले. तुझ्या शुभेच्छांची गरज आहे मला. उद्या इन्व्हेस्टर्स बरोबर मीटिंग आहे. सगळं सुरळीत झालं तर आपलं स्वप्न पूर्ण होईल. तुझी सगळी पॉझिटिव्हिटी हवी आहे मला.